काय एनर्जी संपलेली दिसते आपल्या मुलांची वाटतं. आय विल चार्ज यू. बीजे 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 बीजे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे सर, मंदाकिनी मॅडम, आपल्या कार्यक्रमाच्या अध्यक्ष सर आता जस्ट एक्झामसाठी गेलेले आहेत, माननीय विनायक काळे सर, डेप्युटी डीन जोशी सर पण गेले अर्जंट कामानिमित्त, माननीय किनीकर मॅडम, स्मिता तिवारी मॅडम, राजू सर, सर्व फॅकल्टी असतील, फॅकल्टी मेंबर्स, आणि बीजे प्रोडक्ट फ्रॉम टुडे ऑनवर्ड्स इन वर्ल्ड यू विल बी कॉल्ड ॲज बीजे प्रोडक्ट. तुम्ही कुठे बाहेर भेटाल, इवन दुसरे कोणी सिनियर भेटतील ते म्हणतील अरे हा शरद पैलवान, अरे आता आपला बीजे प्रॉडक्ट आहे फॉर एक्झाम्पल. ओके. आणि देअर रिस्पेक्टेड पॅरेंट्स, तर आज आपण या पदवी प्रदान समारंभामध्ये जमलो आहोत. मी ॲज अ रेक्टर म्हणून मला 2 शब्द सांगायला लावलं. तर मी मागील 6 वर्षापासून असिस्टंट रेक्टर होतो आणि एक 6 महिन्यापासून रेक्टरचा चार्ज सध्या माझ्याकडे आहे. तर प्रथमतः मी तुमच्या सर्वांचं अभिनंदन करेल. आय रिअली हार्टली कॉंग्रॅच्युलेट ऑल. तुम्ही आता तुमचा आजचा एक तुमच्या आयुष्यातला दिवसांमधला एक आनंदी दिवस आहे. एक फर्स्ट अँड ऑल नाही, ओनली वन. बिकॉज जेव्हा तुम्ही फर्स्ट इयरला ॲडमिशन घेतलं MBBSला, तो एक आनंदाचा क्षण होता. आजचा एक आहे, MDला भेटेल, कोणी IAS बनतील, कोणी अजून काय त्यांचं वेगळ्या क्षेत्र असतील त्यात बनतील, तो एक क्षण. लग्न आहे, फॅमिली, बाकी इश्यू असतील ते असतील, तर हे त्यातला हा एक आनंदाचा क्षण तुम्ही आज सेलिब्रेट करत आहात. त्यानिमित्ताने तुमचं मी पहिले अभिनंदन करतो, कौतुक करतो. तर हॉस्टेलचं जर आपलं बघितलं असेल, तुम्ही मागच्या तुमची 4.5 वर्ष, इव्हन 5.5 वर्ष रादर, पूर्ण तुम्ही हॉस्टेल लाईफ जगले आहात. कॉलेज लाईफपेक्षा तुमच्या हॉस्टेल मेमरीज नक्की स्ट्रॉंग असणार. मी सुद्धा या हॉस्टेलचा, या कॉलेजचा प्रोडक्ट आहे, 2000 बॅचचा. तर ते म्हणजे मेमरीज अशा आहेत की हॉस्टेल कसं बदललं. आमचा एक विद्यार्थी होता, सिनियर होता आमच्या 1 वर्ष, तर त्याने त्याच्या 5.5 वर्षाच्या करिक्युलममध्ये कधीच टूथपेस्ट विकत नाही घेतली. लिटरली. तुमचेसुद्धा असे अनुभव असतील, बरोबर. आणि आमच्या काळात म्हणजे 22 वर्षा पहिले आम्ही जे तुमचे बाथरूम आहेत तिथले टॅप वॉटरचं पाणी प्यायचो. नाव यू हॅव वॉटर प्युरिफायर्स विथ कोल्ड वॉटर रादर. बरोबर आहे ना, एम आय राईट. आमच्या काळात 20 वर्ष आम्ही ते टॅप वॉटर प्यायचो, लिटरली बाथरूममधलं टॅप वॉटर. पण कधी कंप्लेंट नाही केल्या, कोणालाच नाही केल्या. नो वेअर. जायचं आपलं बॉटल घ्यायची, बाथरूममध्ये पाणी भरून आणायचं, ते प्यायचं दिवसभर. ठीक आहे. सो द हॉस्टेल नाव बिंग चेंज, वी हॅव वॉटर प्युरिफायर्स. बरं, आपण हॉस्टेलची पॉलिसी राबवली, नो अल्कोहोल, नो स्मोकिंग, नो चरस, नो गांजा, नो रॅगिंग. तुमचं भविष्यात आता वाटचाल जे ती चांगली जाओ. तुम्ही कोणी IAS बनतील, कोणी MD बनतील, MS बनतील, किंवा अजून काय तुमचं आवडतं क्षेत्र आहे त्यात जा. आणि हा बीजेचा वृक्ष असाच वाढू द्या. तुम्ही चांगलं नाव कमवा, तुमचं नाव कमवा, म्हणजे तुमचं ऑटोमॅटिक तुमचं पॅरेंट्सचं नाव होणार, समाजाचं नाव होणार, सायमेटिक देशाचं आणि बीजेचं नाव होणार. तर तुमच्या पुढच्या आयुष्यासाठी शुभेच्छा. धन्यवाद. पुढील कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांना व्यासपीठासमोर स्थानापन्न होण्याची मी विनंती करतो. आज आपल्या कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे पद्मश्री डॉक्टर प्रकाश आमटे आणि त्यांच्या सुविद्य पत्नी डॉक्टर मंदाकिनी आमटे ही नावे उभ्या महाराष्ट्राला परिचित आहेत. गेली अनेक वर्षे भामरगडाच्या जंगलात राहून आदिवासींचं जगणं सुसह्य व्हावं म्हणून ते कार्यरत आहेत. डॉक्टर प्रकाश आमटे यांचा जन्म 26 डिसेंबर 1948 रोजी चंद्रपुरातील आनंदवनात झाला. समाजसेवक बाबा आमटे यांचे ते सुपुत्र.
बालवयातच त्यांच्यावर समाजसेवेचे आणि गांधीवादी विचारांचे संस्कार घडत होते. नागपुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात त्यांचे MBBSचे शिक्षण पूर्ण झाले व यशावकाश जनरल सर्जरीमध्ये MS करत असतानाच त्यांनी हेमलकशाला जाण्याचा निर्णय घेतला. डॉक्टर मंदाकिनी आमटे यांचा जन्म देखील नागपुरात 25 डिसेंबर 1946 रोजी झाला. नागपुरातच MBBS पूर्ण केल्यानंतर त्यांनी पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ॲनेस्थीजिया ही पदवी प्राप्त केली. एकत्र शिक्षण घेत असतानाच त्यांची एकमेकांशी ओळख झाली आणि त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. डिसेंबर 1971 ते विवाहबद्ध झाले. समाजसेवेचं व्रत स्वीकारायचं ठरवलंच असल्याने लवकरच त्यांनी बाबांच्या इच्छेनुसार हेमलकशाला भामरगडच्या घनदाट जंगलात तेथील मारिया गोंड आदिवासींसाठी लोकबळीराचा प्रकल्प सुरू केला. प्रकल्प सुरू झाला तेव्हा तेथील आदिवासी भूक, रोगराई, अंधश्रद्धा यांच्या विळख्यात अडकले होते. आदिवासींना वैद्यकीय सेवा पुरवण्यापासून सुरू झालेला हा प्रकल्प पुढे त्यांच्या सर्वांगीण विकासाचा आधार बनला. आदिवासींसाठी दवाखाना, त्यांच्या मुलांसाठी आश्रमशाळा, उपजीविकेची साधनं उपलब्ध करून देणं, शेतीबद्दल जागृती, ग्रामविकासाची कामं यात गेली 4 दशकं आमटे दाम्पत्य काम करत आहे. याचबरोबर येथे आमटेज ॲनिमल आर्क हे अनाथ वन्य प्राण्यांसाठी रेस्क्यू सेंटरसुद्धा आहे. लोकबिरादरी प्रकल्पाव्यतिरिक्तसुद्धा डॉक्टर प्रकाश आमटे महारोगी सेवा समिती, सर्च, महान यांसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांसोबत जोडले गेले आहेत. 40 वर्षे अतिशय दुर्गम भागात काम करत आमटे दाम्पत्याने गडचिरोलीतील आदिवासी भागाचा कायापालट केला. दिंगत, अनिकेत आणि आरती या त्यांच्या मुलांनी आज त्यांचा वारसा पुढे चालवत लोकबिरादरी प्रकल्पासाठी स्वतःला झोकून दिले आहे. या संपूर्ण प्रवासावर आधारित प्रकाश वाटा हे आत्मचरित्र डॉक्टर प्रकाश आमटे यांनी लिहिले आहे. तसेच आमटेज आर्कमधील वन्य प्राण्यांवर आधारित रानमित्र हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित झाले आहे. याचबरोबर 2014 सालच्या डॉक्टर प्रकाश बाबा आमटे द रिअल हिरो या त्यांच्या जीवनावर आधारित चित्रपटाने लोकप्रियतेचा कळस गाठला. त्यांच्या या कार्याची दखल घेत 1984 साली महाराष्ट्र शासनाने डॉक्टर प्रकाश आमटे यांना आदिवासी सेवक पुरस्काराने सन्मानित केले. तसेच 2002 साली डॉक्टर प्रकाश आमटे यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. पुढे जाऊन 2008 साली डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे हे दोघेही आशियाचे नोबेल समजल्या जाणाऱ्या रॅमन मॅक्सेसे पुरस्काराचे विजेते ठरले. याशिवाय फ्रान्सजवळील मोनॅको देशाने आमटे दाम्पत्याच्या गौरवार्थ पोस्टल स्टॅम्प जारी केला आहे. या आणि अशा असंख्य पुरस्कारांनी देशविदेशात त्यांना गौरवण्यात आले आहे. नक्षलग्रस्त भागात जाऊन दुर्गम खेड्यात ऐन तारुण्यातील महत्त्वाची वर्षे कोणत्याही ऐहिक सुखांच्या आमिषाला बळी न पडता निस्वार्थीपणे काम करणाऱ्या या दोघांच्या कर्तृत्वाला सलाम. मी आता विनंती करतो की डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी आमटे यांनी आपल्या सर्वांशी सुसंवाद साधावा. आणि सगळ्यांचा उत्साह बघून आमचं तरुण पण आम्हाला आठवतं. BJ मेडिकलचा संबंध खूप जुना आहे. म्हणजे मी काही इथे आलो नाही फारसं, पण धनंजय केळकर जे आता दीनानाथचे मुख्य आहेत, किती 95च्या आधी मला वाटतं प्रचिती ग्रुप होता, ते हेमलकशाला येऊन त्यांनी सर्जरीज केल्या. मोठे मोठे लोक BJनी निर्माण केले. श्रीकर परदेशी IAS झालेत आणि त्यांनी आपल्या क्षेत्रामध्ये खूप नाव कमावलं. ते पण आपल्याकडे येऊन गेले. धैर्यशील शिरोळे कदाचित नाव तुम्ही ऐकलं असेल, सिनियर मोस्ट पेडियाट्रिशियन होते, ते BJचे प्रोफेसर होते. ते अनेक वेळेला आले. आणि डॉक्टर काटे त्यांच्याबद्दल तुम्ही माहिती करून घ्या. डॉक्टर काटे बायोकेमिस्ट्रीला होते. सिकल सेल डिझीज ऐकलं असेल तुम्ही, त्याच्यात खरं ते त्यांनी खूप रिसर्च केला. धुळे जिल्हा आणि गडचिरोली थोडं त्या सिकल सेलबद्दल त्यांना ऑब्सेशन होतं.
नुकतेच त्यांना पण पद्मश्री मिळालं. तर असे अनेक दिग्गज लोक आमच्या संबंधात आले आणि असं वाटत नाही की आपण काही अशा नवीन ठिकाणी आलो आहेत. खूप जणांची ओळख आहे इथे. मागच्या वेळेला रोहननी बोलवलं होतं तेव्हा डॉक्टर चंदनवाले होते डीन, त्यांची पण जवळून ओळख झाली. तर आजच्या प्रसंगी पहिल्यांदा सगळ्या MBBS पास होऊन इंटर्नशिप पूर्ण झाली आणि सगळ्या डिग्री होल्डरचे पहिल्यांदा आम्ही दोघं हार्दिक अभिनंदन करतो. आणि पुढच्या वाटचाली अर्थातच आमच्या शुभेच्छा राहतीलच. पुढची वाटचाल कशी असावी हे सांगणारे बरेच लोक आहेत. आत्ता आपल्याला मार्गदर्शन करतात हे लोक. मला हा शब्द कधी आवडला नाही. आपण मार्गदर्शन करायचं आणि त्या मार्गाने कोणी जात नाही. तेव्हा मार्गदर्शन करण्याऐवजी आम्ही कसं जीवन जगलो. 50 वर्ष आहेत, तो 40 वर्ष म्हणत. पुढच्या वर्षी, यावर्षी आमच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण होत आणि पुढच्या वर्षी प्रकल्पाला 50 वर्ष. तेव्हा इतका प्रदीर्घ काळ एका ठिकाणी एका एरियात राहून काम करणं तसं सोपं नव्हतं. हिच्यासाठीच अजिबात नव्हतं. नागपूरला सर्वसामान्य घराण्यातून शिक्षण घेऊन MBBSला तिथे 200च होते आमच्याकडे. 200ची बॅच असायची. पण याची माझी ओळख नव्हती शिक्षण MBBS होईपर्यंत, कारण 1 वर्ष सिनियर होती. बरंचसं शिकण्यासारखं आहे. म्हणजे 2 वर्ष मोठी आहे तरी आमचं लग्न टिकलं आहे. वयाने 2 वर्ष मोठी आहे, कारण ती 1 वर्ष सिनियर होती. पण मेडिकल कॉलेजमध्ये बाबांकडे पैसे नव्हते. हे असा एक विरोधाभास आहे की बाबांचे वडील जमीनदार होते आणि ते गांधीजींच्या प्रेरणेने मग ती 42चं भारत छोडो चळवळ झाली, त्याच्यात भाग घेतला. त्यांचा ते वकील होते स्वतः. मग वकिलीतला इंटरेस्ट निघून गेला आणि हे सगळं करून 49 साली त्यांनी महारोगी सेवा समिती स्थापना केली. तेव्हा आई वडिलांना आणि सगळ्या कुटुंबियांना आणि मित्रांना लिटरली त्यांना राग आला आणि त्यांनी बायकॉट केलं बाबांना. आमचं भाग्य असं की आमची आई नागपुरातल्या एका महामहोपाध्याय घराण्यातली, पण त्यांचाही त्यावेळेला प्रेमविवाह होता 46 साली झालेला आणि तिने त्या बाबांना संपूर्ण साथ दिली. पण समाजाने बायकॉट केलं होतं. मी आणि विकास आम्ही दोघंही आनंदवनच्या जंगलामध्ये मोठे झालो, सराउंडेड बाय ऑल लेप्रसी पेशंट. की ज्या काळात लेप्रसी पेशंटच्या जवळ गेले की आपल्याला कुष्ठरोग होऊ शकतो असा गैरसमज लोकांचा होता. पण बाबांचा निर्णय ठाम होता. त्यांची स्वतःच्या कामावर निष्ठा होती. आणि मग म्युन्सिपाल्टीच्या शाळेमध्ये मराठी मीडियममध्ये शिक्षण घेतलं. मी तेव्हा गमतीने सांगतो की आमच्या शाळेतले गुरुजी 7वी पास असते. 7वी पास होते. वर्णॅक्युलर फायनल म्हणायची त्याला. त्यांनी आम्हाला मनापासून शिकवलं. मग 11वी मॅट्रिक वरोऱ्यातून झालो. BSc पार्ट 1 आमचं त्यावेळेला कट ऑफ इयर होतं, करिअर डिसायडिंग, जे आता 12वी आहे. आणि तोपर्यंत आमच्या मनामध्ये काही ध्येय नव्हतं. आयुष्यात काय करायचं, बाहेरचं जग पाहिलं नाही. पण BSc पार्ट 1ला इतके मार्क पडले की नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये अर्ज केला तर आम्हाला वॉक इन ॲडमिशन मिळाली. विदर्भात एकच कॉलेज होतं. आम्ही एकाच वर्गात होतो. आणि दुसरं महत्त्वाचं कारण होतं आम्हाला MBBS होण्याचं की त्यावेळेला ट्युशन फी ₹250 होती. 6 महिन्याला ट्युशन फी ₹250 होती. ते लोक आजच्या काळातले मुलं विश्वास नाही ठेवणार, पण तेही एक कारण होतं की MBBS होण्याचं. नाहीतर कठीण होतं. आजच्या काळातले जे फीज आणि याचं ऐकलं असतं तर इम्पॉसिबल. आणि मग आईबाबांना जे टेन्शन होतं थोडंसं की आपल्या मुलांमध्ये काही ॲम्बिशन नाही, ते पुढे काय करणार हे माहिती नव्हतं. लाईनला लागले आपण म्हणतो, तर ते मुलं लाईनला लागले. नागपुरात तसे तुम्ही मुलं एकत्र वाढले, तसे आम्ही एकत्र नाही वाढू शकलो. खादीचे कपडे घालायचे बाबांच्या संस्कारामुळे, गांधीजींचे संस्कार होते. नागपुरात खादीबद्दल राग होता. विद्यार्थी रॅगिंग करायचे. आता कोणी उल्लेख केला तुमच्या गुरुजींनी, नो रॅगिंग.
त्यावेळेला हे असं कोणी प्रयत्न करत नव्हते, ते रॅगिंग करायचे. तर ते आम्हाला रॅगिंग खादीमुळे झालं. त्यामुळे आमची कोणाशी मैत्री झाली नाही. खिशात पैसे नव्हते म्हणून कधी हॉटेल नाही, सिनेमा नाही असं. तर ते काही फारसं आयुष्य आम्ही एन्जॉय केलं नाही. पण दीड वर्षांनी एक परीक्षा असायची, फर्स्ट MBBS, सेकंड MBBS, फायनल MBBS. आणि फायनल MBBSची परीक्षा साधारण 15 डिसेंबरला संपायची. खूपच नियमित होत त्यावेळेला. 10-15 दिवसांनी निकाल लागायचा आणि 1 जानेवारीला इंटर्नशिप. तर त्या मधल्या काळात आनंदवनात आम्ही राहायला आलो. त्या बाबांच्या डोक्यात विचार आला का, म्हणजे एखादा द्रष्टा माणूस असतो, विचार त्यांच्या मनात कदाचित वेगळा असेल, पण आम्हाला सांगताना सांगितलं की आपण पिकनिकला जंगलात जाऊया. आता 2 दिवसासाठी पिकनिकला जायचं तर कोणालाही आनंदच होईल. नावही ऐकलं नाही, भामरागड माहिती नाही, हेमलकसा माहिती नाही. तर तिथून निघालो आम्ही बाबांच्या 4 व्हीलच्या जीपमध्ये. 250 किलोमीटरला 2.5 दिवस लागले. रस्तेच नव्हते. नदी नाल्याच्या पात्रातून जायचं, फसले तर ढकलायचे, अंधार पडला तर शेकोटी पेटवून झोपायचं. डिसेंबरचा महिना, थंडी खूप होती. आणि भामरागडला त्रिवेणी संगम आहे आणि अर्थात 52 वर्षापूर्वी घनदाट जंगल होतं. खूप बरं वाटलं, बाबांनी किती चांगल्या ठिकाणी आणलं. शुद्ध पाणी, घनदाट जंगल आणि मल्टीस्टार, म्हणजे 5 स्टार नाही. शेकोटीपाशी झोपलो आम्ही तेव्हा सगळं आकाश मोकळं होतं. तर फारच छान वाटलं. वा वा. मग बाबा नंतर त्यांनी एक सुरू केलं आपलं, त्यांच्या मनात काय होतं. दुसऱ्या दिवशी म्हणाले आपण आलोच आहे इकडे, तर आपण एखादं गाव बघूया, हा एरिया एक्सप्लोअर करू. ते एक्सप्लोरेशन किती महत्त्वाचं असतं. आपण शहरात असतो, इतर आपलेच भाऊबंद कसे राहतात हे जर आपण बघितलं नाही तर आपल्याला आयुष्यात कळणार नाही. आपल्याला इकडे अंबानीकडे जाता येतं, त्यांच्या बातम्या पण येतात. इकडे आयुष्य कसं असतं त्या लोकांचं हे कधीच कळणार नाही. ते बातमी देण्यासारखं पण नसतं. तर पहिल्या गावात गाडी गेली, गुरं उधळली, त्यांनी कधी गाडी बघितली नाही. धूळ उडली, आवाजाने सगळे झोपड्यातले आदिवासी झाडून सगळे बाहेर आले. काय आलं, कोण आलाय. तर आम्ही मस्त स्वेटर, शाल असे घेऊन पांघरून कुरकुरत तरी उतरलो होतो आणि ती सगळी उघडी होती. हा अनुभव आमच्यासाठी नवीन होता. कुष्ठरोग्यांचं दुःख अतिशय जवळून बघितलं आम्ही. आनंदवनामध्ये त्यांच्या सहवासात वाढलो. खूप मोठं दुःख होतं. नवऱ्याने बायकोला हाकललं, मुलांनी आईला हाकलून दिलं, ते रस्त्यावर भीक मागायचे. अशा लोकांनी बाबांकडे येऊन स्वाभिमानाने जीवन जगले. हे आनंदवनाचं महत्त्व आहे की त्यांच्यातला स्वाभिमान जागृत केला बाबांनी. आणि त्यांनी आपल्या दुःखाचा कधी बाऊ नाही केला. आनंदवन त्याच्यासाठी जास्त प्रसिद्ध आहे उपचारापेक्षा कुष्ठरोग्यांच्या. तर अशा वातावरणात आम्ही वाढलो आणि इथे तर असं काही कुष्ठरोग नाही, कुठे दुसरा रोग नाही आहे. माणसाच्या मनात एवढी भीती का असेल. असे जंगली जनावर जसे थबकतात, तर हे आम्हाला सगळ्या कपडे घातलेल्या माणसाला बघून ते थबकले. आणि जवळ येतो म्हटल्यावर सगळे 100% बायका, मुलं, माणसं जंगलात पळाले. थोडंसं विचित्र वाटलं, समजलंच नाही कारण काय. मग जरा आता दुसरं गाव बघूया. असे लांब लांब गावं होते, बैलगाडीचे रस्ते, काही कोणाशी कम्युनिकेशन झालं नाही. संध्याकाळी आम्ही भामरागडच्या त्रिवेणी संगमावर जिथे आमचा मुक्काम होता तिथे आलो आणि मोठी शेकोटी पेटवली, कारण इतकी थंडी होती, 5-6 डिग्री टेम्परेचर. आणि आम्ही सगळे शाली पांघरूनही कुरकुरत होतो. विचार करत राहिलो. इम्प्रेशन आपल्या डोक्यात कसं असतं की बघितल्याशिवाय आपल्याला ते कळत नाही. सबकॉन्शियस माइंडमध्ये ते आपल्या लक्षात येतं की अरे जे माणसं आपल्यासारखेच आहेत, आपलेच भाऊबंद आहेत, आणि यांना माणसाची भीती का असावी. मग सगळे विचारमग्न होतो. बाबांच्या लक्षात आलं की यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे परिस्थिती बघून. तर ते स्वतःशी बोलायला लागले की 1970 साल तुम्ही दोघेही आता आनंदवनाची जबाबदारी घेणार असं आम्ही आधी ठरवलं होतं. माझी अशी इच्छा आहे म्हणाले की
हे जे आदिवासी त्यांना माडिया ट्राईब म्हणायचे. माडिया ही प्रिमेटिव्ह ट्राईब आहे. प्रिमेटिव्ह म्हणजे अतिमागास. तर यांच्यासाठी काहीतरी करावं. आता मी काही डॉक्टर नाही आहे, पण मी त्यांना शेती शिकवू शकेन, कधीतरी शाळा काढून शिक्षण देऊ शकेन, पण असं जनावरासारखं जीवन बघवत नाही. आणि दुसऱ्या क्षणी म्हणजे अविचार माणूस कसा करतो, तेव्हा बाबाचं बोलणं संपत नाही तर बाबांना म्हटलं, बाबा आता 60कडे झुकले होते या काळात, म्हटलं तुम्ही या भागात जर काम सुरू केलं तर मी ते पुढे नेईन. कसं असतं का, टर्निंग पॉईंट एखाद्याच्या आयुष्यामध्ये गरज नव्हती, पण मी बाबांना शब्द दिला. कोणतरी सांगितलं की बाबाच्या इच्छेप्रमाणे काम केलं ते थोडंसं चुकीचं आहे. बाबांनी स्वतः इच्छा प्रकट केली, आपोआप दूर जातो. तर म्हणजे इतके दिवस आम्ही भाषणं इंटरव्ह्यू झाले तरी सवय नाही झाली अजून. गायकाला चांगली असते सवय. तर मी जसं म्हटलं की बाबाचं हे काम मी पुढे नेईन, तर बाबांच्या डोळ्यात चमक, स्पार्क दिसली म्हणजे आपल्याला असं की आपल्या पोराला न सांगता त्यांनी आपल्याला शब्द दिला. आपल्या गावठी भाषेत आम्ही म्हणतो की आपल्या एका पोराला फसवलं. कसं आहे की बाबांच्या इच्छेने काम नाही सुरू केलं, स्वेच्छेने केलं. तर हा थोडासा फरक होता ओळख करून देताना. त्यांनी म्हटलं की, तर मग झालं, इंटर्नशिप सुरू झाली, निकाल लागला, पास झालो आम्ही. मग बाबा म्हणाले तुम्ही आता सरकारला अर्ज करा. ते तुमचंही सरकारीचंच कॉलेज आहे, ब्युरोक्रेसी कसं काम करते. त्यांनी उत्तर दिलं नाही. इंटर्नशिप संपली तरी आम्हाला जागेचं काही उत्तर नाही आलं, जागा कुठे देणार, काय देणार. आता काय करायचं काय, आता रिकामं बसून म्हणून मग पोस्ट जॉईन करू. आणि मग नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये तारीख निघून गेल्यामुळे आम्हाला हाऊस जॉब मिळाला नाही, पण सेवाग्रामला नवीन मेडिकल कॉलेज झालं होतं, तिथे जागा खाली होत्या हाऊस जॉबच्या. तिथे मी सर्जरीमध्ये पोस्ट घेतली. आणि इला नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये तोपर्यंत आमची ओळख नव्हती, पण अनस्थेशियामध्ये जॉब नाही मिळाला, म्हणून ती नागपूरहून सेवाग्रामला आली. आता नागपूरहून सेवाग्रामला आली आणि एका पेशंटवर काम करताना आमचे संबंध आला. तोपर्यंत एकमेकाला नाव माहिती नव्हतं. म्हणजे हे पण आश्चर्यच आहे, एकाच कॉलेजमध्ये राहून. आणि मग असं ओळख झाली, तू काय करणार मी काय करणार असं जेव्हा विचारायची देवाणघेवाण झाली. कदाचित असं आहे की तिला तशी तिच्या कॉलेजमध्ये डिमांड खूप होती, म्हणजे तिला ते आवडणार नाही असं म्हटलं. पण आणखी बघूया, आणखी चांगला बघूया असं वाटतं ना आपल्याला, चांगल्यात चांगला मिळावा. आणि ते एका भणंगाशी लग्न करून बसली. काही त्याच्याकडे काही नव्हतं, 2 ड्रेस होते, खादीचे होते, अतिशय साधा, पैसे नाही खिशात. मग बाबाच्या कानावर गेलं, बाबांनी बोलवलं. तर असं हा एकाशी 2 कसे होतात. शब्द दिला. बाबांनी तिला विचारलं की हा आनंदवनात राहणार नाही आहे. त्याप्रमाणे मग ते म्हणाले, तो त्यांनी मला सांगितलं आहे. आणि बाबा असे प्रॅक्टिकल होते, पुरोगामी होते. आईला असं वाटलं की मोठ्या मुलाचं लग्न आधी झालं पाहिजे परंपरेप्रमाणे. बाबांना वाटलं की त्याचं लग्न तर उशिरा झालं तर हिचा निर्णय बदलू शकतो, म्हणून त्यांनी 72 साली आमचं लग्न आनंदवनात अतिशय वेगळ्या पद्धतीने लावलं. मुहूर्त नाही, भटजी नाही, देणं घेणं नाही. 15 मिनटात लग्न संपलं. आमचं लग्न एका ब्रह्मचार्यांनी लावलं, ते गांधीयन होते आणि बाबांनीच मंगलाष्टक केले होते. अतिशय वेगळ्या पद्धतीने लग्न केलं. अशा मुहूर्त न बघल्या, कुंडली न बघितलेल्या लग्नाला आत्ता डिसेंबरमध्ये 50 वर्ष पूर्ण होतील. हा एक मोठा टप्पा आहे हा. याचं कारण काय आहे, लग्न झाल्यावर जर हनीमूनला द्यायचा प्रश्नच नाही, पैसेच नव्हते भावाकडे. तर हिला म्हटलं निदान ताडोबा जवळ होतं, नंतर हेमल कसा आपण जिथे काम करणार आहे ते दाखवूया. आम्ही तिसऱ्या दिवशी हेमल कशाला होतो की जिथे जागा मिळायची होती, पण एरिया, रस्ते नाही, प्रत्येक नदी नाल्यातून गाडी वाढायची. आयुष्यात पहिल्यांदा तिला असं वाटलं की आपलं आयुष्य किती खडतर राहणार आहे. अदरवाईज जसं जंगलात जायचं म्हणजे रिझॉर्ट असतात, तिथे वीज असते, तिथे नोकर चाकर असतात सगळं. इथे आपली झोपडी बांधण्यापासून काम करावं लागणार आहे, हे तेव्हा कळलं.
2 पर्याय होते, हे मला इकडे यायचं नाही. ऑब्वियसली असं म्हणू शकली असती, पण ते म्हणाले एकदा शब्द दिला आहे. सगळे मित्रमैत्रिणी नाराज झाले, चांगले चांगले प्रपोजल धुडकावले, इकडे नाही कुठं गेली, लग्नालाही कोणी आलं नाही फारसं. पण मग अशा अभावामध्ये आनंदाने जगणं, अभावातून आनंदाने जगणं हा कॉन्ट्रॅडिक्शनच आहे. की 73 डिसेंबरला जागा मिळाली, झोपडी बांधली, सुरू झाला संसार. असं वाटलं की आता आदिवासी येतील. आदिवासींना डॉक्टर काय असतो माहीतच नाही. त्यांना त्यांच्या भागात भगत असतात, पुजारी म्हणतात तिकडे त्यांना, मंत्रतंत्र बळी देणे. काही दिवसांनी आम्हाला कळलं की नरबळीची प्रथा आहे. तर हे सगळं पाहून आम्हाला असं टेन्शन आलं की या लोकांना एक तर आपल्यावर विश्वास नाही, कोणी येतच नव्हतं, आणि यांच्या प्रथातून यांना बाहेर कसं जबरदस्ती नाही काढू शकत आपण, त्यांना कन्व्हिन्स करूनच काढू शकतो आपण. मग आम्ही गावोगाव फिरलो. त्यांची भाषा खूप वेगळी आहे माडिया, आणि मग ती माडिया भाषा शिकलो. त्यांच्या गावात जाऊन संपर्क करायचा, आणि मग त्यांच्या प्रथा काय आहे. आजारी पडलेला माणूस तो भगताकडे जायचा, कोंबडी बकरी दिली, मंत्रतंत्र झाले किंवा झाडपाल्याचे औषध दिले. लहानसहान लोक ते आपल्या प्रतिकारशक्तीने बरे होतात, आपल्याला माहिती आहे, ती इम्युनिटी आपण म्हणतो त्याला. तर त्यांना असं वाटतं की याच्या मंत्राने बरे झाले आहे ना, असं ते हा कोइन्सिडन्स असतो तो. मग ती प्रथा चालू राहिली. पण एखादा खरोखरच त्याला काही सिरियस इन्फेक्शन झालं आहे, नाही कुठल्याच मंत्राने रोग बरा होत नाही, मग तो सांगतो की माझे प्रयत्न संपले, याला तुम्ही घेऊन जा, तर देवाची मर्जी. तर अशा देवाची मर्जी म्हणून ज्यांना वापस केलं त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही या पेशंटला आमच्याकडे आणता का. मग तो ऑलरेडी सिरियस होता, मग खाटेवर टाकून आणलं. आपल्या झाडाखाली दवाखाना सुरू होता. प्रॉब्लेम फक्त एक होता की याचं डायग्नोसिस कसं करायचं, विदाऊट इन्व्हेस्टिगेशन डायग्नोसिस कसं करायचं. पुस्तकं वाचा, एकमेकांशी चर्चा करा, तेवढाच मार्ग होता. जग कट ऑफ होतं पूर्ण, आणि अंदाजाने डायग्नोसिस करून काहीतरी ठोकून द्यायचं. पण आमच्या नशिबाने असे सुरुवातीचे 8-10 पेशंट जे खरोखर नसते आणलं तर मेले असते, ते बरे झाले, आणि जाताना आपली खाट खांद्यावर घेऊन गेले. ज्या खाटेवर आडवे आले ते चालत गेले. ही जाहिरात झाली की आता एक पर्याय मिळाला आपल्याला. म्हणजे आम्ही काही कन्व्हिन्स केलं नाही त्यांना, त्यांनी डोळ्यांनी बघितलं, आणि मग चारही बाजूनी पेशंट यायला लागले. खूप मोठा एरिया आहे, साधारण 1,500 गाव, छोटी छोटी खेडी आहेत, 150 किलोमीटरचं अंतर. त्या काळात म्हणजे सगळे दवाखानेच नव्हते बाकीचे. पण आमचे सगळे चॅलेंजेस वाढत होते, कारण इथे इन्व्हेस्टिगेशन नसल्यामुळे, वीज नसल्यामुळे एक्सरे नाही किंवा मग लॅब नाही, सगळंच अंदाजाने करायचं. त्याचा एक फायदा झाला की आपलं थोडंफार अंदाजाने आपलं डायग्नोसिस बरोबर यायला लागलं. बरोबर यायला लागलं तर पेशंट बरा झाला म्हणजे कळायचं की आपलं डायग्नोसिस बरोबर होतं. मग असं त्या फ्रॅक्चरचे पेशंट आले, डिलिव्हरीचे पेशंट आले, कोणाला नाही म्हणायचं नाही धोरण होतं. मग 2 वर्षामध्ये बऱ्यापैकी जम बसला. मग त्यांनी त्यांच्या इतर समस्या सांगितल्या. आम्हाला लक्षात आलं की कुपोषण हा मेन प्रॉब्लेम. आपण सांगतो जेवण झाल्यावर गोळा घ्या, आणि त्यांच्याकडे खायला अन्न नाही. मग आमचे सगळे कार्यकर्ते होते आमच्याबरोबर, ते विलास मुनवरे ऐकून माहिती असेल तुम्हाला, सगळेजण पुण्याचेच होते ते. तर सगळ्यांनी मिळून ठरवलं की यांना अन्न कसं पिकवायचं हे शिकवलं पाहिजे. त्यांच्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचत नव्हत्या, म्हणून त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव झाली पाहिजे. म्हणून 76 साली शाळा सुरू केली. त्यालाही विरोध होतात, पण एकदा शाळा सुरू केली आपण, 2 वर्षामध्ये शाळेवरही लोकांचा विश्वास बसला. पहिल्या बॅचचा पहिला विद्यार्थी 12वीपर्यंत तो आनंदवनात शिकला. आपल्याकडे 7वीपर्यंत शाळा होती, आणि त्याला नागपूर मेडिकलला, आमच्याच मेडिकल कॉलेजला ॲडमिशन मिळाली. MBBS झाला तो. आम्ही मेडिकल कॉलेजच्या हॉस्टेलमध्ये जाऊन त्याला भेटलो की तू किती मोठं, आई वडिलांच्या अंगावर कपडे नाही, पण हा मुलगा. तर तो म्हणाला भाऊ मला आणखी पुढे शिकायचं आहे, आणि त्याला MD गायनिकला, MD गायनिक म्हणायचे त्याला, तिथे प्रवेश मिळाला, आणि MD गायनिक झाला, अनुभव घेतला, आणि तो गडचिरोली जिल्ह्यामध्ये आपल्या बांधवाची सेवा करायला परत आला. तर असं एक दीपस्तंभासारखं आहे ते. एखादा मुलगा जरी आला
आणि असं शिक्षणाबद्दल प्रचंड अवेअरनेस पालकांमध्ये आलेला आहे. आता अर्थात त्याला 50 एक वर्ष प्रकल्पाला होतील तर खूप मुलं डॉक्टर झाले आहेत, वकील पुण्यातूनच वकील झाले आहेत, इंजिनियर आहेत, प्रोफेसर आहेत, सगळ्याच फील्डमध्ये. आमचे कार्यकर्ते हे व्हॉलेंटिअर म्हणून आले आहेत, त्या सगळेजण बाबांच्या प्रेरणेने किंवा आपलं कामाबद्दल ऐकून पण मनापासून काम केलं. आणखी एक मी मुद्दाम सांगतो की बाबांनी जे काम सुरू केलं याच्या मागे लेबल नव्हतं. मी मगा तुम्हाला म्हटलं की बाबांनी गांधीजीपासून प्रेरणा घेतली, पण ते स्वतःला गांधीयन म्हणवत नव्हते. त्यातल्या चांगल्या ज्या काही गुण असतील ते आपल्या संस्थेमध्ये ते लागू करावे. पण मग ख्रिश्चन धर्माचा अभ्यास केला तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की याच्यामध्ये करुणेला खूप महत्त्व आहे. बाकी त्या कर्मकांडाला बाबा अजिबातच मानत नव्हते. चर्चानिटी म्हणायचे ते, रविवारी जाऊन चर्चमध्ये प्रार्थना करणे, मग ते तिथेच ते त्यांना अपील नाही झालं, पण करुणा खूप अपील झाली. तर अल्टिमेटली हे काम करायचं तर एकच धर्म पुरे आहे, ह्युमॅनिटी. आणि त्याच्यामुळे महारोगी सेवा समिती आनंदवन म्हणून पुढे आलं. आणि त्याचं कल्चर हे आहे की ते नॉन पॉलिटिकल, नॉन रिलिजियस आणि म्हटलं सर ह्युमॅनिटीचं काम आहे. तर आपल्या प्रकल्पामध्ये जे काही कार्यकर्ते आले ते वेगवेगळ्या विचारसरणीचे आहेत. डावे उजवे आजकाल खूप आहे, म्हणजे आजकाल तुम्हाला ऐकायला खूप मिळत असेल, मधले डावे उजवे. पण काम करताना आपल्याला संस्थेसाठी काम करायचं तर आपले विचार आडवे येऊ द्यायचे नाही. तर हे खूप मोठं अचिव्हमेंट वाटतं मला. आम्हाला आधी त्याची महत्त्व कळत नव्हतं. मी ठिकठिकाणी आम्हाला निमंत्रण येतात अशाच संवादासाठी. आम्ही जैन धर्माच्या श्वेतांबराकडे गेलो तर ते श्वेतांबराच्या पलीकडे काही बोलत नाही. दिगंबरांकडे गेलो तर दिगंबराच्या पलीकडे काही बोलत नाही. तर त्यांची अशी विचारसरणी पक्की असते. आपल्याकडे अशी विचारसरणीच नाही आहे. प्लॅनिंग नव्हतं, विचारसरणी नाही. एका शून्यातून एक प्रकल्प इतका मोठा होईल. दवाखाना, शाळा, शेती सुधारणा, वन्य प्राण्यांचं ते थोडंसं सगळ्यांना ते जास्त माहिती आहे कारण त्याची पब्लिसिटी खूप झाली आहे. आमटेच ॲनिमल आर्क. पण ती ट्रॅजेडीच आहे की जगण्यासाठी आपण त्यांना धान्य देऊ शकलो नाही म्हणून जंगलात जाऊन ते मिळेल तो प्राणी अगदी मुंग्या खातील, उंदीर मारून खातील, अस्वली खातील, एनिथिंग दॅट मूव्ज असं म्हणतो मी. एकदा त्यांना शिकारीचे टीम आडवी आली तेव्हा लक्षात आलं की यांनी माकडाची शिकार केली होती आणि जिवंत माकूड मेल्याचं दूध पित होतं. आम्ही विनंती केली की ते तुम्ही पिल्लू आम्हाला ते आम्ही वाढवतो. तर म्हणाले गावात आमची मुलं उपाशी आहेत, ते काय खातील. म्हणजे भूक काय असते हे बघितल्याशिवाय आपल्याला कळत नाही. आम्ही त्या पिल्लाच्या बदल्यात तांदूळ डाळ दिलं त्यांना आणि दवाखान्यात तसे पेशंट यायला लागले. ते त्यांना विनंती केली की तुम्ही जंगलामध्ये कुठलाही अनाथ प्राणी मिळाला तर तुम्ही आणून द्या त्याला. तर असं ते वाढत गेलं आणि ते वाढलेले अनाथ प्राणी आपल्या कुटुंबातले झाले आहेत. म्हणजे आजसुद्धा 50 वर्षांनी आपले वाघ आहे, आपल्या मगरी आहेत, साप आहेत, ज्यांना आपण डेंजरस समजतो, माणसावर हल्ला करतात, अस्वली आहेत, ते आमच्याबरोबर फिरायला येतात, शेतामध्ये मोकळे फिरायला येतात, कुत्र्यापेक्षा चांगले फिरायला येतात, इकडे तिकडे. आजही चालू आहे. म्हणजे ती प्रेमाची भाषा असं मी म्हणतो. त्यांना दुसरी काही अपेक्षा नसते. पण नवीन प्राणी येण्याचं प्रमाण कमी झालं कारण आता गरज नाही. मुलं पालक शेती करायला लागले. आमचे दोन्ही मुलं आमच्या आदिवासी शाळेतच शिकले. त्यांचा प्रॉब्लेम मला, त्यांना रिझर्वेशन नव्हतं. पण समाव मोठ्या मुलाला दत्ता मेघे कॉलेज आहे वर्धेला, त्यांनी त्याला फ्री सीट दिली म्हणून तो MBBS झाला. दुसरा इथे पॉलिटेक्निक झाला पुण्याला येऊन. दोघांनीच आपल्या मनाने निर्णय घेऊन हेमलकशाला काम करायचं ठरवलं. आणखी एक आनंदाची गोष्ट अशी आहे की यांचे पार्टनर, आमची मोठी सून गायनेकॉलॉजिस्ट आहेत. मॅरेजपूर इथून रोहिणी आहे ना, रोहिणी इथे मासिक रोहिणीतून जाहिरात दिली होती आणि 2 वर्षांनी तिकडून गोव्याहून फोन आला. तर ती गायनेकॉलॉजिस्ट आहे. तिची इच्छा होती पण आम्हाला काही वाटलं नाही गोव्याहून येऊन इथे कशी सेटल होईल. मग तिने आलं, बघितलं, त्यांनी ठरवलं लग्न. तो एक योगायोग सांगायचा होता.
चित्रपटात तुम्ही बघितली असेल कधीतरी, आता गायनिकमध्ये आम्हाला इंटरेस्ट नव्हता, पण तरी फॉरसेप डिलिव्हरीज किंवा ते सक्शन लावून ओढून काढणे वगैरे, एखाद्या वेळेला ट्रान्सफर्स लाय असेल मग काय करता येत नव्हतं, मग वापस पाठवणं हा एक उपाय होता. आणि ते काही तसं मॉरल, लिगल, एथिकल सगळंच होतं वापस पाठवणे, कारण आपण स्पेशालिस्ट नाही आहे. पण माहिती होतं वापस पाठवून यांना दुसरीकडे कुठे नेता येणार नाही. दोघंही मरण्यापेक्षा पूर्वीच्या काळी डिस्ट्रक्टिव्ह सर्जरी करायचे, त्याच्या छातीवर दगड ठेवून कधीतरी त्याचे तुकडे करून आम्ही काढले आणि तिला परत एक संधी दिली. असं कधीतरी करावं लागायचं कधीतरी. पण मग त्यांना मृत्यूचं काही एवढं वाईट वाटत नव्हतं. जिवंत बाळ झालं, आईला दूधच नाही, ते झाल्यावर मेलं, हे थोडंसं आधी मेलं. सिम्पल आहे. म्हणजे मानसिकता कशी असते बघा. एनिवे, पण आम्हाला गिल्ट वाटायचा की आपण हे काय करतोय. तर मग हे 2003ला मुलाचं लग्न झालं. तिने गायनेकॉलॉजीचा डिप्लोमा घेतला आहे. तेव्हापासून ही अनस्थेशिया देते बाईला, असे प्रसंग आला तर. आणि आमची सोनबाई सिझेरियन करते, तर दोघांना जीवदान मिळतं. हा योग असा जुळून आला, ठरवून नाही आला. आणि दुसरी सून तिने प्रेमविवाह केला, इथली निगडीची आहे. MA म्हटलं असतं ती IAS करू शकली असती, पण ती हेमलकशाला आली, आमच्या लहान मुलाच्या प्रेमात पडली. आणि ती शाळेची संपूर्ण जबाबदारी. आज 650 मुलांचं रेसिडेन्शियल स्कूल इथे आहे आणि आपल्या शाळेचे रिझल्ट बघून 2 गावचे पालक तिच्या खूप मागे लागले की आमच्या मुलांना चांगलं शिक्षण कुठे. आमचं दुर्गम आहे, रस्ते नाही आजही, आणि त्यामुळे शिक्षणही नाही. त्यांच्या आग्रहाला बळी पडून त्यांनी तिथे शाळा सुरू केल्या. फक्त तिने एक काय केलं, ती होती पुण्याची आहे, इंग्लिश मिडियममध्ये शिकली. आमची मराठी मिडियममधली शाळा आहे हेमलकशाची, तर मराठी शिकायला त्यांना जवळजवळ 2 वर्ष लागतात. कठीण आहे मराठी त्यांच्यासाठी. काना, मात्रा, वेलांटी, अमुक तमुक ते विचार. तर ती म्हणाली आपण या नेलगुंडा आणि जिंजगाव 2 नवीन शाळा, इथे इंग्लिश मिडियम का नाही ट्राय करायचं. आणि मग तिने फेसबुकवर अपील केलं की अशा दुर्गम भागामध्ये जिथे रस्ते नाही, वीज नाही, टेलिफोन नाही, पण मुलांना शिकण्याची इच्छा आहे, तर कोणी असं चॅलेंजिंग अशा ठिकाणी जायची इच्छा आहे का. ITचे 15 मुलं विलिंगनेस दाखवला. 2 साताऱ्याचे मुलं इंजिनियर होते, त्यांनी विलिंगनेस दाखवला, त्यांना सिलेक्ट केलं. आणि एक डोंबिवलीची मुलगी होती. 6 वर्षापूर्वी शाळा सुरू झाली. 56 मुलांनी शाळा सुरू केली. आता 150च्या वर मुलं आहेत आणि ते CBSEचं शिक्षण घेतात आहे. मुलांनी दुनिया पाहिली नाही, पण शिक्षण फटाफट ते असं फुटाण्यासारखं इंग्लिश बोलतात. आम्हाला कॉम्प्लेक्स होतो किंवा आमच्या नातवांना कॉम्प्लेक्स होतो. आमचे नातूसुद्धा त्या मराठी मीडियममध्ये शिकतात त्या आदिवासीबरोबर. कधीतरी आईबरोबर तिकडे जातो नेलगुंड्याला, तर त्यांना एकदम काही समजत नाही. पोरं आईला पकडतात आणि ते तिच्याशी इंग्लिशमध्ये बोलतात. एनिवे, म्हणजे यासुद्धा हा योग आहे की यांनी इतक्या निष्ठेने हेमलकशाला येऊन काम करायचं. 3री पिढी बाबांची आणि 4थी तिथे शिकते. आता बघूया पुढचं काय होतं. आम्ही पुढचा विचार केला नाही कधी. तर असं हे हळूहळू हे प्रकल्प वाढत गेला. खूप लोक जोडल्या गेली, खूप तरुण इन्स्पायर झाले, ज्याची आमची अपेक्षा नव्हती. आणि मुलांनी आता सगळी ताबा घेतलेला आहे. आणि ॲनिमल्सचं अर्थात ते अजूनही माझ्याकडे ठेवलं आहे. ते सगळे माझ्या कुटुंबातले मुलासारखे किंवा नातवंडासारखे आहेत. त्याच्यामध्ये 3 बिबटे आहेत. त्यातले ते रोज सकाळी शेतामध्ये फिरायला येतात, मोकळे फिरायला येतात. अस्वली आहेत, त्या पण फिरायला येतात. मगर आहेत, साप आहेत, हरणं आहेत, मोर आहेत. काय नाही आहेत, ते जे आहे ते जुने आहेत सगळे. नवीन प्राणी येण्याचं प्रमाण कमी झालं, पण जे काही आहे ते इतके आनंदी आहेत. बऱ्याचशा वन्यप्राणीप्रेमींना दुःख होतं की तुम्ही यांना पिंजऱ्यात का ठेवता. मी म्हटलं काय, मी सोडायला तयार आहे, पण ते जायला तयार नाही. त्यांना काय आहे की त्यांची आई नव्हती ट्रेनिंग द्यायला की शत्रू कोण आहे, मित्र कोण आहे. त्यांना असं वाटतं की जग सगळं चांगलं आहे. जसे बाहेर जातील तसे माणसं आणि कुत्रे त्यांना मारून खाऊन टाकतील. त्यामुळे म्हटलं इथे त्यांना ठेवूया आता आपल्या म्हणजे जीवनभर, त्यांचं जीवनभर. आणि फक्त ठेवले ते खूप आनंदात आहे. सकाळी रोज माझा राऊंड असतो. राऊंड सुरू झाला की इतकी हालचाल सुरू होते, तिकडे मोर नचायला लागतो, हरणं तिकडे उड्या मारायला लागतात. असं ते आवाजावर त्यांच्या लक्षात येते की आता राऊंड चालू झाला आहे, आपला नंबर केव्हा येईल.
तर ते लोकांना ते खूप अपील झालं. बहुतेक सगळे चॅनेल, इंटरनॅशनल चॅनेल येऊन त्यांनी टेलिव्हाईज केलं. हिस्ट्री चॅनेल आहेत, BBC आलं होतं सगळे, हे भारतातले ते आहेत सगळे. आणि त्याची जास्त पब्लिसिटी झाली. मीडियालासुद्धा गरिबी दाखवण्यात काही इंटरेस्ट नसतो, पण हे काहीतरी अनयुज्युअल आहे. हे एक आणि दुसरं ते पाण्यामध्ये शीर्षासन करतो, नदीमध्ये अंडर वॉटर शीर्षासन. त्या लोकांना असं वाटतं की याला योगा येतो. मला योगायोगाने संबंध नाही आला, पण हे प्रॅक्टिस करून श्वास रोखण्याची प्रॅक्टिस केली. जवळजवळ आता परवापर्यंत मी 2 मिनटं श्वास रोखू शकतो पाण्यामध्ये, 120 सेकंद. त्याच्यामुळे जमलं ते. पण त्याच्यात ते योगाशी जोडू नका आहे. कर्मयोग म्हटलं तर कर्मयोग आहे सगळा हा. आणि तो त्याच्यामध्ये खूप मोठं समाधान आहे. आपण कसली अपेक्षा केली नव्हती. आम्ही दोघंही पूर्ण निवृत्त आहे, मुलं सुना, आणि त्यांना चांगलं काम करण्याची संधी मिळावी म्हणून नातवंड आमच्याबरोबर असतात. तर अशा पद्धतीने 50 वर्ष, पुढच्या वर्षी गोल्डन ज्युबिली होईल. आमच्या लग्नाला 50 वर्ष, मग मी म्हटलं तर आता 50 वर्ष पूर्ण होतील. आणि बऱ्याच तरुणांना असं वाटतं की आपल्याला यांचे अनुभव ऐकायला मिळावे. तर ते कधी आम्ही अपेक्षा केली नव्हती की आपण कशासाठी तिकडे बाहेर जाऊन बोलायचं. काम म्हणून अनुभव शेअर करायचे, म्हणजे काही कारणच नाही. ज्यांच्यासाठी गेलो होतो त्यांना थोडंसं त्यांच्या अडचणी दूर करू शकलो, ह्याच्यात आम्हाला खूप मोठं समाधान होतं. पण तसं व्हायचं नव्हतं. तुमचा रोहन तेव्हा 18 साली माझ्या मागे लागला आणि आजही मागे लागला. त्याच्यामुळे खरं म्हणजे आम्ही आज तुमच्यापुढे उपस्थित आहे आणि त्यांच्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मला दुसरं हे होतं की मेडिकल एज्युकेशन आमच्या वेळेला कसं होतं की तेव्हा मेडिकल कॉलेजमध्ये रेप्युटेड डॉक्टर्स होते. म्हणजे आजकाल काय होतं की मेडिकल कॉलेजला टीचर्स मिळत नाहीत. प्रत्येक जिल्ह्याला एक मेडिकल कॉलेज करा असं म्हणतात. डॉक्टरांना तिकडे जायची इच्छा नसते. तुम्ही काही नावं ऐकली असेल. आमच्या वेळेला डॉक्टर R.D. लेले होते, जे नंतर जसलोकला त्यांनी न्यूक्लिअर मेडिसिनचं हे सुरू केलं. पद्मभूषण आहेत ते. डॉक्टर सैनानी होते, डॉक्टर चौबे आहेत, पद्मश्री आहेत. ते पण हे आमचे टीचर त्या काळामध्ये असे म्हणजे ना समाज मान्यता होती. तर ते रोहन म्हणाला आजच्या मेडिकलच्या एज्युकेशनमध्ये तेव्हाच्या एज्युकेशनमध्ये काय फरक आहे. तर मला आजच्या एज्युकेशन मला फारसं माहिती नाही आज कसं आहे. पण एकदा मेडिकल कॉलेज नागपूरला गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो, तेव्हा तिथल्या डीननी भाषणात सांगितलं. कार्यक्रम होता गोल्ड मेडल वाटण्याचा. त्यांनी भाषणात सांगितलं की आमचे जे विद्यार्थी आहे ते क्लासेस अटेंडच करत नाही, ते कोचिंग क्लासमध्ये जातात. आणि नितीन गडकरी अध्यक्ष होते. त्याच्यानंतर त्यांनी भाषणात उल्लेख केला की म्हणजे आम्ही 2-2 लाख रुपये यांना पगार देतो आणि काय लावलं आहे. तेव्हा टीचर म्हणतात मुलं येत नाही तर आम्ही काय करू. तर ही परिस्थिती बदललेली आहे आता. आणि नंतर जसं आहे की आज मेडिकल फील्डमध्ये व्हायलन्स वाढलेलं आहे. एखाद्याचा पेशंट दगावला, लोकांना पैशाचाही थोडासा अहंकार असतो की खूप डॉक्टरांना आपण बघतोय मार खाल्लेल्या डॉक्टरांनी अगदी जीवघेणा हल्ला करतात. ते पेशंट मेल्यानंतर त्यांना तर काही राहवत नाही. याच्यासाठी आमचा एक माझा सल्ला आहे, तुम्ही जेव्हा कुठे जिथे कुठे काम कराल तर ते पेशंट तर सिरियस असतो. नातेवाईकांना असं वाटलं पाहिजे की यांनी मनापासून त्याची काळजी घेतली. म्हणजे आमच्याकडे आम्ही पाहिलं, आम्ही सगळ्यांना वाचवू शकलो नाही आणि पेशंट दगावला. तर ते जाताना म्हणायचे डॉक्टर तुम्ही तुमचे प्रयत्न केले, आमचं नशीबच खोटं. पण याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न करत होतो. तर एक आपण तर सिन्सिअरली जर पेशंटला त्याला असं वाटायला नाही पाहिजे की निग्लिजन्सनी गेला. हे एक उपाय आहे हा एक. त्याचं त्यांनी ठरवावं कसं वागायचं. आणखी एक तुम्हाला सल्ला देतो, फुकटचा सल्ला आहे तो. कैफियत नावाचं पुस्तक आहे. त्याच्यामध्ये चांगल्या डॉक्टरांनी मेडिकल प्रॅक्टिसमध्ये चाललेले गैरप्रकार उघडपणे लिहिलेले आहे. याच्यात ते कॉन्ट्रोवर्शियल पुस्तक आहे. काही डॉक्टरांना रागही आला आहे. मला त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही आहे. पण जे काही गैरप्रकार लिहिलेले ते तुम्ही वाचून घ्यावे. आणि आपल्या आयुष्यात आपण हे प्रकार करणार नाही एवढं जरी पाळलं म्हणजे एथिकल प्रॅक्टिस,
तर तीसुद्धा आपल्या देशाची खूप मोठी सेवा आहे. तेव्हा हा शेवटचा सल्ला देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार. हात फक्त वरती घ्या म्हणजे माईक येतील. आयुष्यातला असा कोणता क्षण होता की तुम्ही या समाजसेवेच्या यामध्ये घुसले? नंदवनात काम करायचं ठरवलं होतं आम्ही, पण हेमलकसा काही दृष्टीपथातच नव्हतं. म्हणजे एक्सपोजर आपण म्हणतो की हे दुसरी दुनिया बाबांनी दाखवली नसती तर काही कारण नव्हतं आम्हाला तिथे भामरागडला जाऊन काम करायचं. तर कारण बाबाच आहेत बेसिकली. आणि त्यांनी ज्या पद्धतीने आपलं जीवन जगले त्याच्यापेक्षा मोठी प्रेरणा दुसरी राहू शकत नाही. खूप आवश्यक आहे. आपण जे अनुभव सांगितले त्याबद्दल मी प्रथम तुम्हाला धन्यवाद देतो, तुम्हाला दोघांनाही. मला एक असा प्रश्न विचारायचा होता की जेव्हा कुठलं सामाजिक काम करत असतो आपण, तेव्हा सरकार ही एक संघटना किंवा व्यक्तिमत्व असतं. तर सरकारशी तुमचा कसा संबंध आला किंवा संघर्ष झाला का सामोपचाराने झालं, किंवा सरकारची काही मदत मिळाली का या सगळ्या आपल्या कार्यात? आपले अनुभव या दृष्टीने काय आहेत असं सांगावं. असं म्हणजे आम्ही या भागामध्ये काम करायचं ठरवलं तेव्हा त्यासाठी जागा हवी होती. मग त्या जागेसाठी जेव्हा आम्ही सरकारला विनंती केली की आम्हाला या एरियामध्ये जागा द्या, तेव्हा त्याच्याबद्दल उत्तर लवकर आलं नाही. आणि लवकर उत्तर आलं नाही तर आपल्याला जागा मिळेल की नाही ही शंका आमच्या मनात निर्माण झाली होती. पण योगायोगाने एकदा आमची वसंतराव नाईक त्यावेळेला आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते, त्यांची भेट झाली. आणि तेव्हा बाबा त्यांच्याशी बोलले तर त्यांनी विचारलं की माझ्याबरोबर एक मुरली आमटे नावाचा मुलगा होता आणि आम्ही दोघांनी BA एकत्र केलं आहे, तर तुला तो माहीत आहे का, तुझा नाव आमटे? तर बाबा म्हणाले की मीच तो मुरली आमटे. तर त्यांना खूप म्हणजे चांगलं वाटलं. आणि ते म्हणाले मग बाबांना त्यांनी विचारलं तुम्ही कशासाठी आला आहेत आज इकडे? तर ते बाबांनी त्यांना सांगितलं की अवशेष जागेसाठी मी अप्लाय केलेलं आहे, 3 वर्ष झाली, पण अजून काही उत्तर आलेलं नाही. तर त्या जागेचं काय झालं हे बघण्यासाठी मी आज इथे आलो आहे. तेव्हा तुम्ही या बाबतीत मला काहीतरी उत्तर द्या. तर त्यांनी सांगितलं आपल्या PAला की यांना जिथे पाहिजे त्या ठिकाणी तुम्ही जागा द्या. तर भामरागडच्या जंगलामध्ये मग त्यांनी आम्हाला म्हणजे 2-3 जागा पर्यायी दाखवल्या. पण त्या 2 आणखीन जागा दाखवल्या त्या आणखीन 2 नद्या पलीकडे ओलांडून होत्या. म्हणजे आजही कटावपत राहिलं असतं ते पूर्ण. आज पण रस्ता झाला नसता, कारण आजही त्या नद्यांवरती पूल नाही आहे. त्यामुळे आम्ही तर हेमलकसा हा पर्याय निवडला. तिथे फक्त आम्हाला एक नदी आणि एक मोठा नाला क्रॉस करावा लागतो, बाकी छोटे छोटे नाले आहेत. आणि त्या ठिकाणी आता जे प्रोजेक्ट सुरू झालं, जेव्हा ती जागा मिळाली तेव्हा हे प्रोजेक्ट सुरू झालं. दुसरी मदत म्हणजे की एकदा जागा दिल्यानंतर सरकारने इंटरफिअर केलं नाही फारसं, त्यामुळे आमचा प्रकल्प ती पण एक प्रकारची चांगली मदत झाली. त्यामुळे आम्ही कारण ग्रँट बिंट काही मागितलीच नाही, डोनेशनवरच चालतं आपला हे. आणि तिसरी मदत झाली म्हणजे की आम्ही शाळा सुरू केली. 10 वर्षे त्या शाळेला ग्रँट नव्हती. आम्ही असं ठरवलं की आता आपण शाळा पुढे वाढवायची नाही, कारण आपल्याकडे पैसा नाही. शेवटी पैशाचं सोंग तर आणता येत नाही, जे काही डोनेशन येतं तेवढ्या ह्याच्यात आपल्याला भागवायचं आहे. तर आम्ही असं ठरवलं की पुढे ही शाळा वाढवायची नाही. त्यावेळेला योगायोगाने काय झालं की राजीव गांधी आमच्याकडे त्या भागामध्ये येणार होते, हेलिकॉप्टरनी त्यांचा हे होता. पण त्यावेळेला नेमकी ते वर्धेला गेले आणि त्यांच्यावरती तिथे हल्ला झाला, त्यामुळे त्यांचं कॅन्सल झालं. तर ते हेलिकॉप्टर होतं म्हणून डॉक्टर जिस्कार की जे आमच्या कॉलेजचेच विद्यार्थी होते आणि अतिशय उच्च शिक्षित असेल, त्यांच्याकडे 22 डिग्र्या वगैरे होत्या, त्या सगळ्यांना माहिती आहे. आणि ते राज्यमंत्री होते त्यावेळेला. तेव्हा यशवंतराव हे आपले शंकरराव चव्हाणांचा मुख्यमंत्री होते आणि त्यांच्या याच्यामध्ये ते मंत्री होते. तर त्यांनी पाहिलं की हेलिकॉप्टर आलं आहे तर आपणच जाऊन यावं, काय आहे ते बघावं, तो एरिया आदिवासी एरिया. म्हणून ते त्यांचे 1-2 मित्र आणि 1-2 आमदार असे 5-6 जणं त्या एरियात आले. भामरागडला शाळेच्या ग्राउंडवरती त्यांनी हेलिकॉप्टर लँड केलं. ते शाळा सुरू झाल्या होत्या गव्हर्नमेंटची. आणि तिथे त्यांनी लँड केल्यावर त्यांनी विचारलं इथे बघण्यासारखं काय आहे. तर त्या लोकांनी सांगितलं की इथे डॉक्टर आमट्यांचा प्रोजेक्ट आहे आणि त्या ठिकाणी म्हणजे दवाखाना, शाळा वगैरे असं काम चालतं आणि प्राणी पण आहेत.
म्हणून मग त्यांनी एक जीप घेतली गावातली आणि ते सगळेजण इकडे बघायला आले. आणि जेव्हा त्यांनी हे सगळं बघितलं काम आणि हे डॉक्टरांनी दवाखाना सुरू केला आहे, इथे शाळा आहे आणि बाकी सगळ्या म्हणजे ॲक्टिव्हिटीज चालू आहेत, तर त्यांना असं वाटलं की त्यांनी विचारलं तुम्हाला सरकारी ग्रँट मिळते का? म्हटलं आम्हाला नाही मिळत. शाळेला काही ग्रँट नाही तुमच्या? म्हटलं नाही. तर त्यांना खूप आश्चर्य वाटलं. पण तुम्ही अप्लाय नाही केला का? तुम्हाला माहीत नाही का अप्लाय करायला लागतो गव्हर्नमेंटला? म्हटलं आम्हाला माहिती आहे आणि आम्ही अप्लाय पण केलं आहे, पण तो अर्ज कुठे गेला ते काही आम्हाला माहीत नाही, कारण आम्ही 10 वर्ष झाले, 10 वर्षापूर्वी अप्लाय केलेलं आहे आणि त्याचं काही उत्तर आलं नाही. मग ते म्हणाले की त्यांना म्हणजे लाज वाटली की 10 वर्ष झाले ही शाळा सुरू आहे, इथे 650 मुलं शिकत आहेत आणि या 650 मुलांसाठी यांना एक पैसाही ग्रँट नाही. तर त्यांनी म्हणे की मला खूप वाईट वाटतं आहे, सरकार तुम्हाला मदत करत नाही, तर मी आता इथून जाऊन तुमच्यासाठी नक्की प्रयत्न करीन. आणि ते आमच्याकडनं परत अर्ज घेऊन गेले आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आमच्या शाळेला मान्यता मिळाली आणि ग्रँट सुरू झाली. त्यावर्षी पहिल्या वर्गाला ग्रँट मिळाली. ही आम्हाला सरकार इंडिव्हिज्युअल लेवलला जसं त्यांनी व्हिजिट केली त्याला मग ते वाटतं की आपले काहीतरी सहभाग असायला पाहिजे. म्हणजे लांबून काही कळत नाही. 22 वर्ष वीज नव्हती आपल्याकडे. MSCBला आपण जागा दिली, मग पॉवर स्टेशन झालं आणि योगायोगाने त्यावेळेला आरोग्य सचिव, नॉर्मली इकडे मोठे लोक येत नाहीत इकडे, पण आरोग्य सचिव आले मुंबईवरून आणि तेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आमचे जे पेशंट सगळे झाडाखाली राहायचे. फ्रॅक्चर असलं, ट्युबरकुलोसिसवाला आहे ज्याला म्हणजे एक्सरेची गरज आहे, आम्ही फ्रॅक्चरला तर हलवून बघत होतो आणि मग आपलं डायग्नोसिस कन्फर्म करायचं. एक्सरेचं आपल्या TBला तर स्टेथोस्कोप लावून आणि स्फोटम बघून असे सगळे पेशंट पडलेले आहे झाडाखाली आणि यांच्याकडे काही सोय नाही आहे. ते म्हणाले तुम्हाला एक्सरे मशीन पाठवलीच चालेल का? असं बघितल्यावर कसा परिणाम होतो तुम्ही बघा. हा आणि आम्ही आश्वासन देणारे बरेच असतात पण आम्ही विसरून गेलो, कारण आम्ही अर्ज पण नव्हता केला. 4 महिन्यांनी सिमेंसची मशीन आली. म्हणजे असं बघा एखाद्याला किती अपील होतं. RR पाटील आले होते, ते मंत्री होते, पालकमंत्री होते, तेव्हा आमचं दवाखान्याचं काम चालू होतं, इक्विपमेंटसाठी पैसे लागत होते. तर त्यांनाही खूप वाटलं की इतके मागासलेले कसे आहेत इथे, ते इकडे सांगलीसारख्या जिल्ह्यातले आहेत. आणि मग त्यांनी बघितल्यावर तुमचं काय तुम्हाला मदत आहे, तर म्हणजे आम्ही त्यांना म्हटलं की आम्हाला हे इक्विपमेंट लागेल, त्याला पैसा लागतो. तर म्हणे तुम्ही मला अर्ज करा, मी म्हटलं तुम्ही सॉरी म्हटलं तुम्हाला वाईटही वाटेल. अर्जामध्ये त्रुटी काढणारे लोक खूप आहेत, बाबू लोक. त्रुटी हा शब्द आवडता आहे तुम्हाला, असं माहीत असेल. त्रुटी एक लहानशी गोष्ट असते की जी काही महत्त्वाची पण नाही आहे, पण तेवढ्यासाठी तो अर्ज वापस येतो. तर म्हणाले हो बरोबर आहे तुमचं म्हणणं. तर म्हणाले मी डेप्युटी डायरेक्टर हेल्थलाच पाठवतो, तुम्ही फक्त तुमची डिमांड द्या, बाकीच्या तो भरून टाकेल फॉर्म. आणि ते 1 महिन्याभरामध्ये 60 लाख रुपये त्यांनी पाठवले. तर असे आहेत म्हणजे चांगले मनाने चांगले, हृदयाने चांगले लोक, आणि बघितल्यावर कसा परिणाम होतो याचा आमचा खूप चांगला अनुभव आहे हा. दुसरं असं आहे, नाही मदत केली आपण, काही सरकारने मदत करावी म्हणून आपण काम नाही सुरू केलं, त्याचा पश्चाताप नाही. सगळ्यात महत्त्वाचं हे आहे, आम्ही आमच्या गरजा कमी ठेवल्या आणि काम चालूच आहे. General Hospital 17th Convocation Oath Taking Ceremony. Chief guest Dr. Prakash Amte and Dr. Mandatai Amte. सर, आपण जो आपला इथे जीवनपट आपण जो सांगितला की आपण जे काम केलं आणि आपल्या पावलावर पाऊल ठेवून आपल्या सुनाने आपली जी मुलं काम करतात, आपलं इतकं मोठं काम आहे, तर सगळ्यांना मी एक विनंती करतो की सगळ्यांनी टाळ्या वाजवून त्यांचं पहिलं हे करावं. सर, आता मोस्टली सगळं कमर्शियलायझेशन युग चाललेलं आहे, सगळं व्यावसायिक युग चाललेलं आहे. आपण जे आता अपकमिंग जे डॉक्टर येणार आहे, अपकमिंग डॉक्टर, ह्या अपकमिंग डॉक्टरला आपण असा एक मॅसेज द्यावा की शोषित किती करायचं आणि कमर्शियल किती करायचं. आपण जेव्हा आपला एवढा मोठा दांडगा प्रवास आहे. सुरुवातीला आपल्याकडे कोणी डॉक्टर येत नव्हते, कारण रस्तेच नव्हते. 12 वर्षांनी नागपूरचे डॉक्टर्स यायला लागले, तर आपण सर्जिकल कॅम्प घ्यायला लागलो, कारण सगळे सर्जरीज आम्ही तिथे करू शकत नव्हतो. आणि हे आदिवासी उघडे होते, पैसा नव्हता, तर हे नागपूरला जाऊन त्यांना कोण विचारणार. तर आमचे काही मित्र होते, रोटरीचे होते, त्यांनी हेमलकशाला दरवर्षी एक मेगा सर्जिकल कॅम्प, आणि एका वेळेला सगळे स्पेशालिटी यायचे.
50 डॉक्टर म्हणजे त्याच्यामध्ये सर्जन, गायनेकोलॉजिस्ट, प्लॅस्टिक सर्जन, डोळ्याचे आणि ॲनेस्थेटिस्ट. आणि एक 2 दिवसाचा कॅम्प शनिवार आणि रविवार. आणि याच्यात साधारण 50-60 सुरू झालं तर 200 सर्जरीज 2 दिवसात करायचे. आणि आमचे पोस्ट ऑफ पेशंट झाडाखाली झोपायचे. आपण सगळं ऑटोक्लेव्ह करून स्टरलाईज करत होतो. तर पोस्ट ऑफ इन्फेक्शनचं प्रमाण 0 होतं. तर त्यांच्यातून इतर डॉक्टरांना कळलं. इथं क्लबमध्ये चर्चा होत असेल, हेमल कशाला गेलो आम्ही, तिथे वीज नव्हती पण आम्ही ऑपरेशन केले. आपल्याकडे वीज नव्हती 95पर्यंत. तर ते त्यांचं त्या क्लबमध्ये मिटिंगामध्ये ते प्रेझेंट करत असतील. आणखी जास्त डॉक्टर्स आले. मग तुमच्या पुण्याचं तुम्हाला मी मग म्हटलंच, धनंजय येऊन गेलं. नंतर ते रणजित जगताप, त्यांना ते रोमॅटिक हार्ट डिझीजचे पेशंट असतात ना मुलं, तिथे डायग्नोज करायचं. आपल्याकडे आहे ते अल्ट्रासाऊंड मशीन पण आहे. ते इको करून त्यांना इकडे संपूर्ण स्वखर्चाने ते दीनानाथला तिथे ते वॉल रिप्लेसमेंट करून पुरा तिकीट काढून त्यांना परत पाठवायचे. आता असे नवीन डॉक्टरांना एवढंच सांगू इच्छितो मी की समाजामध्ये गरीब लोक आहेत तेवढे तुम्ही आयडेंटिफाय करा. म्हणजे पैसा कमवा, तोही एथिकली कमवायला तर आणखी चांगलं. पण ज्यांना खरोखरच गरज आहे, ज्यांच्याकडे पैसा नाही, यांना कन्सेशन दिलं आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हे तुमचं समाधान कोणी त्या हिरवून घेणार नाही. हे सगळ्यात महत्त्वाचं हे आहे. तर हा एक संदेश म्हणा तुम्ही की प्रत्येकाने खेड्यात जाऊन काम करणं जमणारही नाही. पण जिथे कुठे काम कराल ते एथिकल प्रॅक्टिस करा. खूप बदनाम झालं आहे आपला प्रोफेशन. खूप लोकांचे जीव गेले कोरोनामध्ये, पण खूप लोकांनी लुटलं, असं दोन्ही आहेत बातम्या. तेव्हा याच्यासाठी प्रयत्न करणं तुमचं अजून आता नवीन आयुष्य सुरू होणार आहे. तेव्हा तुमच्यावर जास्त जबाबदारी आहे. आणि ज्यादा प्रोफेशनला जुनी जी प्रतिष्ठा होती ती मिळवून देणं खरं तुमच्या हातात आहे. तेव्हा एवढं मी सांगू शकतो की काही याच्यानं. आणि त्याच्यात जे काही आपण जर दुसऱ्याला मदत करण्याचा जो आनंद आहे, तो आनंद केल्याशिवाय आपण अनुभवू शकणार नाही. म्हणजे मी कोणाकोणाला मदत करू, हे काही गरज नाही. तुम्ही एकाचा तर करू शकता. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या जीवनातलं सगळं समाधान आयुष्यभर टिकवू शकतं. ते आम्हाला ती सवय होऊन गेली. आधी नव्हतं असं निरपेक्षपणे काम करणं. तिकडे गेल्यानंतर लक्षात आलं की कशाने यांच्याकडून काय अपेक्षा करणार आपण, ज्यांच्याकडे काहीच नाही. तर ते गीतेमध्ये सांगितल्याप्रमाणे कर्मण्यवाधिका वगैरे निरपेक्ष सेवेचा खूप आनंद आम्ही घेतला. आम्ही कधीच कोणाकडून अपेक्षा केली नाही. पैसा लागतो नाही असं नाही, पण त्या पैसा समाजाने सर्वसामान्य लोकांनी आपल्याला जास्त मदत केली. मोठे मोठे इंडस्ट्रियलिस्ट वगैरे यायला घाबरतात तिकडे, पण खूप व्हिजिटर्स येतात आणि फुलाची पाकळी आपल्या याच्यामध्ये त्याप्रमाणे आपल्याला ते मदत करतात. आणि त्याच्यावर हा एवढा मोठा प्रकल्प चालू आहे. 650 मुलं आहेत, दवाखान्यातलं 50 बेडचं हॉस्पिटल आहे, 1,400 प्राणी आहेत, रोज 1000 लोक 3 वेळा जेवतात. तर ते असं ते हळूहळू वाढत गेलं. आणि याच्यात आम्हाला ते खरंच म्हणजे असं ओझं आहे. समाजाने इतकं प्रेम दिलं आहे. आपली लायकी नव्हती तेवढी, पण काही त्याला उपाय नाही आता. धन्यवाद सर, धन्यवाद मॅम. वेळेचं बंधन असल्यामुळे आता आपण प्रश्नोत्तरांचा कार्यक्रम थांबवणार आहोत, त्यासाठी क्षमस्व.